ठीक आहे, पहा याच्यामध्ये द रिटर्न टाइप मस्ट बी वाईड इफ नो व्हॅल्यू इज रिटर्न. डिक्लेरेशन टाइप डझंट मॅच विथ टाइप इन फंक्शन डेफिनेशन. कंपायलर विल प्रोड्यूस एरर. जर आपण डिक्लेअर केलेलं फंक्शन आणि यूज केलेलं जर फंक्शन असेल आणि त्याच्यामध्ये जर ते मॅच नाही झालं तर कंपायलर ऑटोमॅटिकली एरर जनरेट करतो. ओके, मग ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याकडून एरर जनरेट झाले तर तिथे काय करायचं, फंक्शन डेफिनेशन कंपायलर विल प्रोड्यूस एरर. प्रोटोटाइप डिक्लेरेशन मे बी प्लेस्ड इन टू प्लेसेस इन प्रोग्राम. आपण फंक्शन जे डिक्लेअर करतोय ना तर ते दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये डिक्लेअर करू शकतो. पहा, फंक्शन डिक्लेरेशन करण्यासाठी दोन मेथड यूज केलेली आहेत. फर्स्ट एक्झाम्पल देतोय मी याच्यामध्ये, हॅश include stdio.h and then second one hash include conio.h. ओके, फर्स्टली सपोज मला फंक्शन डिक्लेअर करायचे इंटिजर सम इंट कॉमा इंट, इथं हा डिक्लेअर झाला. देन नेक्स्ट वन व्हाईल इट इज अ रिटर्न टाइप. ठीक आहे, इथं आपण सेमिकोलन देत नाही, त्याचा स्कोप इथून इथपर्यंत झाला. आणि दुसरी जी मेथड आहे ती दुसऱ्या मेथडमध्ये जर आपण फंक्शन डिक्लेअर करत असेल तर ती कशी मेथड आहे, तर हॅश इन्क्लूड stdio.h then hash include conio.h. Okay, hash include stdio.h and include conio.h. Next, void main curly bracket open integer sum in bracket int comma int terminated by semicolon. असंही आपण फंक्शन डिक्लेअर करू शकतो. मी एक्झाम्पल करून लिहून दाखवतो इथं तुम्हाला. इथं घेतला इंटिजर a कॉमा b कॉमा c घेतला, a इज इक्वल टू 10 कॉमा b इज इक्वल टू 20 दिला. देन नेक्स्ट वन इथं मी फंक्शन कॉल करतोय c इज इक्वल टू सम इन ब्रॅकेट a कॉमा b केला आणि प्रिंटफ मध्ये दिस वन आणि इकडलं एक्झाम्पल पण मी यूज करतोय इंटिजर a कॉमा b कॉमा c. ओके, एकच एक्झाम्पल दोन मेथड यूज केलेले आहेत. एक्झाम्पल मध्ये काय दाखवायचंय, अबव ऑल द फंक्शन्स इन्क्लुडिंग मेन फंक्शन. पाठीमागे मी तुम्हाला 4 फंक्शन डिक्लेअर करून दाखवलेले होते. ते मेन फंक्शनच्या बाहेर मी तुम्हाला डिक्लेअर करून दाखवले. आणि इनसाइड द फंक्शन डेफिनेशन वेन वी प्लेस्ड डिक्लेरेशन. एक फंक्शनच्या मेन फंक्शनच्या बाहेर असंही फंक्शन डिक्लेअर करू शकतो किंवा मेन फंक्शन मध्येही फंक्शन डिक्लेअर करू शकतो. These 2 important methods we have to use here. Okay,
तर ह्याच्यामध्ये ह्या दोन मेथड यूज केली जातात फंक्शन डिक्लेरेशन मध्ये. पहिली मेथड कोणते, आउटसाइड द मेन फंक्शन, आणि दुसरी जी मेथड आहे ती इनसाइड द मेन फंक्शन. आता हे जरी सब फंक्शन असलं, आता ह्याला जे डिक्लेअर केलेलं पार्ट आहे, दिस पार्ट इज ऑल्सो नोन ॲज सब फंक्शन. अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फंक्शन? Self-contained block of statement to perform a specific task. Self-contained block of statement to perform a specific task is called as function. So function can be classified as two categories. First one library function and second one user-defined function. This function is called as user-defined function. These two functions are known as user-defined function, and this function is known as library function because they are required the linkers or linking header files such as hash include stdio.h or conio.h. These two important header files are required to store the data values. म्हणजे ह्याच्यामध्ये डेटा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला इथं पहा हॅश इन्क्लूड stdio.h आणि conio.h ह्या प्री प्रोसेसर यूज केले जातात. कोणासाठी? प्रिंटएफ, स्कॅनएफ, गेटसीएच, clr हे जे फंक्शन्स आहेत ह्या फंक्शनसाठी ह्या हेडर फाईल यूज केली जातात, पण ह्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे हेडर फाईल लागत नाही. लायब्ररी फंक्शन जेव्हा तुम्ही यूज करताय तेव्हा त्याला रिकम्पायलेशन करण्याची गरज नसते. दे आर नॉट रिक्वायर्ड टू अगेन अँड अगेन रिकम्पायलेशन, बट वेन युझिंग द युजर डिफाईन फंक्शन दॅट टाइम when we have to execute this type of the function, that time they are required every time recompilation of the program, given program. So when user execute the program, that time this function can be firstly compiled and then now next one to run the program. So what is the differentiate between these two function declaration? There is no any difference, but firstly when this type of the function we have to declare, then we have to declare outside of the main function, and this type of the method we have to use declare the function. That time we have use here inside the function declaration. This is the two important concept of function declaration in the C programming language. Okay, so these two examples are considered as addition of two numbers using the functions, the functions. That means actual formal parameter concept we have to run here. Actual and formal parameter concept techniques are used here. मी परत बोलेन त्याच्यावरती ऍक्च्युअल पॅरामीटर्स कोणते आहेत आणि फॉर्मल पॅरामीटर्स कोणते आहेत. ऍक्च्युअल पॅरामीटर कोणाला म्हणायचं आणि फॉर्मल पॅरामीटर कोणाला म्हणायचं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ही जी कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये कोणाला काय अडचण की फंक्शन डिक्लेरेशन करत असताना आपण कशा पद्धतीने करतोय किंवा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल फंक्शन डिक्लेरेशन. पहिल्यांदा समजून घ्या की तुम्हाला फंक्शन कसं डिक्लेअर करायचंय. तर कुठल्याही फंक्शनच्या डिक्लेरेशनला सुरुवातीला काय यूज करायला लागतो? फर्स्ट वन काय आहे? आन्सर पाहिजे तुमच्याकडून. फर्स्ट, व्हॉट इज दिस? इट इज नॉट अ इंटिजर. असलम, it is not an integer, it is not a data type, but it is a data type, but actually it is not a data type. Huh? Once again, Krutika, Nisha, what is this? It is a return type. What is this? What is this? अरे बोला ना पटपट. हा, काय म्हणाल असलं? फंक्शन नेम. And then this one is known as, ह्याला काय म्हणतो आपण? हा, अरे आवाज गुंततोय लॅपटॉप मध्ये त्याच्यामुळे ऐका येत नाही. काय म्हणाली? पॅरामीटर लिस्ट. ओके, पॅरामीटर लिस्ट करेक्ट. टर्मिनेट कशाने केला? टोटल पार्ट किती आहेत ह्याच्यामध्ये? टोटल नंबर ऑफ पार्ट्स 4. पहिला फर्स्ट वन function data type, or it is also called a return type. Then second one function name. Third one, fourth one terminating by semicolon. These four part are implemented when declare the functions. Okay, now above all the functions, for example at global declaration section, आता ह्याच्यामध्ये
आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रामिंग पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये 6 पार्ट पडतात. पहिला जो आहे, पहिला पार्ट असतो तो डॉक्युमेंट सेक्शन, दुसरा पार्ट असतो तो लिंक सेक्शन, थर्ड वन डेफिनेशन सेक्शन, फोर्थ वन ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन सेक्शन, फिफ्थ वन मेन फंक्शन सेक्शन. In this main function section there are 2 parts or 2 subparts are included. First one local variable declaration part and second one is executable statement. Okay, then now last one subprogram section, it is also called as, when we declare this type of the function, it is also called as global variable declaration or it is also called as ग्लोबल फंक्शन डिक्लेरेशन. म्हणजे आपला जेवढा प्रोग्राम असेल तेवढा त्या ठिकाणी आपण त्याचा यूज करू शकतो. इट इज नोन एज ग्लोबल फंक्शन डिक्लेरेशन पार्ट. ओके, तर ह्याच्यामध्ये हा जो डिक्लेअर केलेला फंक्शन आहे तर तो ग्लोबली डिक्लेअर केलेला. ग्लोबली कसा किंवा का म्हणायचं त्याला ग्लोबली? बिकॉज व्हेन वी डिक्लेअर द फंक्शन, म्हणजे आपण डिक्लेअर करतोय मेन फंक्शनच्या बाहेर, मेन फंक्शनचा स्कोप कुठून कुठपर्यंत आहे तर पहा, इथनं हा ओपन झाला आणि हा इथं क्लोज झाला, इथपर्यंतच फक्त ह्याचा स्कोप आहे, ह्याच्या बाहेर नाही. ह्याच्यामध्ये जे डिक्लेअर करेल किंवा या फंक्शनचा स्कोप इथून इथपर्यंत आहे, पण ह्याच्या बाहेर आपण काही लिहिल्या कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोजच्या, तर त्याला ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन असं म्हटलं जातं. म्हणजे ग्लोबली आपण त्याला डिक्लेअर करतोय. ओके, तर हा ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन झाला किंवा ग्लोबल फंक्शन डिक्लेरेशन झाला हा पार्ट. म्हणजे मेन फंक्शनचा स्कोप कुठून कुठपर्यंत आहे तर ओपन कर्ली ब्रॅकेट टू क्लोज कर्ली ब्रॅकेट, दिस नोन एज इट्स लोकल एरिया अँड दिस फंक्शन इट्स स्कोप इज ओपन कर्ली ब्रॅकेट टू क्लोज कर्ली ब्रॅकेट. पण ह्याच्या बाहेर जर आपण डिक्लेअर करत असेल किंवा यूज करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं तर ग्लोबल डिक्लेरेशन असं म्हटलं जातं. किंवा आपल्या बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रामिंग मध्ये पाहिलं होतं की चौथा जो टाईप आहे त्याला काय म्हटलं जातं की ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन किंवा ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. So this function is known as global variable declaration section. Now above all the functions, for example global declaration section, the prototype is referred as a global prototype. आता ह्याच्यामध्ये तर डिक्लेरेशन करताना जे रूल्स रेफर केले जातात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं प्रोटोटाइप असं म्हटलं जातं. अँड सच डिक्लेरेशन इज अवेलेबल फॉर ऑल फंक्शन इन प्रोग्राम. आता अशा प्रकारचे जे काही फंक्शन डिक्लेरेशन आहेत ते जे अवेलेबल आहेत त्यांना काय म्हटलं जातं की as a global prototype, such declaration is available for all functions in program. When we place into the function definition at local declaration section, the prototype is called as local prototype declaration. आता इथं जे डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल्स आहे त्या डिक्लेअर केलेल्या व्हेरिएबल फंक्शनला काय म्हटलं की ग्लोबल डिक्लेरेशन. आणि जर हेच फंक्शन मी इथं डिक्लेअर न करता जर ह्या लोकेशनला डिक्लेअर केलं तर इट इज ऑल्सो नोन एज लोकल फंक्शन डिक्लेरेशन सेक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे हा कुठे डिक्लेअर केला तर लोकल पार्टमध्ये आपण ह्याला डिक्लेअर केला आणि लोकल पार्टमध्ये डिक्लेअर करून आपण परत त्याचा यूज करून घेणार आहे. ओके, तर म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारे आपण आपलं फंक्शन डिक्लेअर करतोय किंवा यूज करतोय किंवा ज्यावेळेस त्याला पर्पज असतो त्यावेळेस त्याला कॉल करतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण त्याला अगेन अँड अगेन यूज करू शकतो. म्हणजे ह्याच्या मेनच्या बाहेर यूज केला तर हा ग्लोबल झाला आणि मेनच्या आत यूज केला तर हा झाला लोकल डिक्लेरेशन सेक्शन. ओके, द पॅरामीटर्स और आर्ग्युमेंट्स आर युज्ड इन 3 प्लेसेस. आता ह्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स यूज करतोय आपण. ओके, इथं फर्स्ट वन दिलेले आहेत, आर्ग्युमेंट्स तिथं दिलेले आहेत. आर्ग्युमेंट कोणते आहेत? फर्स्ट, देन सेकंड, देन थर्ड. ओके, ह्या 3 ठिकाणी आर्ग्युमेंट आणि पॅरामीटर यूज करतोय. म्हणजे किती ठिकाणी झाले आर्ग्युमेंट्स, किती ठिकाणी वापरतोय तर 3 ठिकाणी वापरतोय. तर ते 3 ठिकाण कोणतं आहे? फर्स्ट वन दिस इज कॉल्ड एज फंक्शन डिक्लेरेशन, सेकंड वन दिस कॉल्ड एज फंक्शन कॉल. ओके, दिस इज कॉल्ड एज फंक्शन कॉल and last one this known as function definition. First subfunction section, this part is called as subfunction section. Second part is known as function call and third part is a function definition. This is the function definition. These 3 important parts used in C programming. ध्यानात ठेवायचं की याच्यामध्ये फंक्शनचे असेच 3 टाइप पडतात. पहिला जो आहे तो पहिला पार्ट आहे सब फंक्शन, दुसरा आहे फंक्शन कॉल अँड थर्ड वन फंक्शन डेफिनेशन. म्हणजे फंक्शन हा आपला 3 पार्ट मध्ये डिवाइडेड केलाय आणि 3 पार्ट मधनच आपला कोड आपण हा एक्झिक्यूट करून घेणार आहे. द पॅरामीटर्स युज्ड इन प्रोटोटाइप अँड फंक्शन डिक्लेरेशन आर कॉल्ड एज फॉर्मल पॅरामीटर अँड पॅरामीटर्स आर युज्ड फंक्शन कॉल आर कॉल्ड एज ऍक्च्युअल पॅरामीटर. आता पहा ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर कन्सिडर केली जातात. समजतंय पहा ह्याच्यामध्ये हे जे आहे त्याला काय म्हणायचं
ऍक्च्युअल पॅरामीटर. आणि हे जे आहेत एक्स वाय त्यांना काय म्हणायचं, फॉर्मल पॅरामीटर. ओके. ऍक्च्युअल पॅरामीटर्स कोणते आहेत, ज्याने ऍक्च्युअल व्हॅल्यू होल्ड केलेले आहेत त्याला काय म्हटलं जातं, ऍक्च्युअल पॅरामीटर असं म्हटलं जातं. आणि जे फक्त रेफरन्सनेच व्हॅल्यू घेतो त्यांना काय म्हटलं जातं, फॉर्मल पॅरामीटर असं म्हटलं जातं. पहा A B C. ओके.